कॅन्सर हा शरीरामध्ये असू शकतो आणि त्याचे काहीही सिम्पटम्स नसू शकतात. आजाराची लक्षणं अंगावर काढणे आपल्या समाजामध्ये एक बऱ्यापैकी जुनाट पद्धत आहे. कॉमन सिम्पटम्स काय, वारंवार लघवी लागणे, लघवी लागल्यावर घाई होणे, रात्री झोप लागल्यानंतर सकाळी झोप पूर्ण व्हायच्या अगोदर उठणे. कॅन्सरचे लक्षणं प्रोस्टेट वाढल्यासारखे दिसू शकतात, विच इज मोर कॉमन. त्यामुळे लक्षणं अंगावर न काढणं एक 15 दिवस महिन्याच्या वरती जर साध्या औषधांनी ट्रीटमेंट होत नसेल तर स्पेशलिस्टना दाखवणं, तपासण्या करणं जे टाळलं जातं आपल्याकडे ते न टाळण्याची आणि त्याच्याविषयी थोडंसं जागरूकीकरण होण्याची गरज आहे असं मला वाटतं. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आणि प्रोस्टेट कॅन्सर याचा तसा अर्थार्थी काही संबंध स्टडीजमध्ये ते असं कुठं आढळलं नाही की अमुक गोष्ट केल्याने होतो किंवा अमुक गोष्ट केल्याने होत नाही. कारण की प्रत्येक पॅरेंट्स मुलांना सांगतात की आय एम फाईन. त्यांचं एक जनरल वाक्य असतं, पण ते सत्य नसतं. त्यावेळेस आपल्या घरी सोबत राहत असतात त्यावेळेस त्यांना कळतं की त्यांचं युरिनरी सिस्टम वर्क कशी करते, ते रात्री किती वेळा युरिनला उठतात. मेल मेनोपॉज ही हॉट फ्लशेस येणे किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, बोन लॉस, जिथे प्रोस्टेट कॅन्सर आहे तिथे या गोष्टी कधी कधी थोड्याशा ॲक्सेप्ट करायला लागतात. त्या पेशंटची एक गल्लत होते की त्यांना वाटतं की एजिंग आहे, पण हे प्रत्येक गोष्ट एजिंग नाही आहे. अर्ली कॅन्सर इफ ट्रीटेड प्रॉपरली यू हॅव अ चान्स ऑफ क्युअर. पूर्ण बरा होण्याचे चान्सेस नक्की असतात लवकरच्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट चांगली केली. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खुसफुसमध्ये आपण कायमच सगळ्या अशा विषयांवरती चर्चा करतो, गप्पा मारतो, ज्याबद्दल आपण फार उघडपणे बोलत नाही आणि आजचा विषयही तसाच आहे. 19 नोव्हेंबरला आपण जगभरात मेन्स डे साजरा करतो, पुरुष दिन साजरा करतो आणि पुरुषांच्या हेल्थबद्दल आणि त्यातल्या त्यात प्रॉस्टेटसारख्या कॅन्सरबद्दल फार चर्चा होताना दिसत नाही. तर त्यामुळे आज मेन्स डेसाठी आपण प्रॉस्टेट कॅन्सर या विषयावरती डॉक्टरांसोबत गप्पा मारणार आहोत, समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत दोन खास पाहुणे. डॉक्टर आनंद धारसकर, ते कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आहेत, मणिपाल हॉस्पिटल बाणेर इथे ते कार्यरत आहेत. त्यासोबतच आहेत डॉक्टर अमित पारसनीस, जे कन्सल्टंट आहेत आणि कॅन्सर सर्जन आहेत, मणिपाल हॉस्पिटल बाणेर. तर दोघेही आज आपल्याला हा अत्यंत क्लिष्ट वाटणारा विषय समजावून सांगणार आहेत. तर स्वागत आहे दोघांचे. थँक्यू. एकतर प्रॉस्टेट कॅन्सर, मला खरं तर शब्दच सापडत नव्हता प्रॉस्टेटला मराठीमध्ये काय म्हणायचं. तर नेमकं हे प्रॉस्टेट कॅन्सर असतो का, इथपासून जर आपण सुरुवात करू शकलो. आणि त्याच्या आधी नेमका हा प्रॉस्टेट ऑर्गन आहे, काय आहे, जो कुठे असतो, त्याचं एक बेसिक सांगितलं की कुठे लोकेटेड असतो हा प्रॉस्टेट. तर मी सुरुवात करतो. प्रोस्टेट हा जो शब्द आहे हा एक इंग्लिश शब्द आहे. त्याला समानार्थी मराठी शब्द मोरलेस एक पुरुष ग्रंथीसारखा असू शकतो, पण स्पेसिफिक नाही आहे. आणि हिंदीमधला शब्द आहे गधूत. तर हे जे ग्रंथी आहे प्रोस्टेट, इट इज जस्ट लाईक आवळ्याच्या शेपची किंवा लिंबूच्या शेपची एक आपल्याला म्हणता येईल, किंवा वॉलनट शेप. आणि ही खूप खाली आहे, म्हणजे आपलं युरिनरी ब्लॅडर जे आहे तिथे आणि पेनिसच्या जंक्शनला ती ग्रंथी आहे. म्हणजे वरून हाताला ते कधी लागू नाही शकत. आणि त्याला शॉर्टेस्ट पॉसिबल रूट ज्याने आपण त्या ग्लँडला टच करू शकतो ते दॅट इज थ्रू द रेक्टम. ओके. तर दिस इज अ पार्ट ऑफ अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. म्हणजे याचं काम युरिनरी ट्रॅक्टशी संबंधित जरी असलं तरी मेन रोल त्याचा आहे की आपलं रिप्रोडक्शनला लागणारे जे सपोर्टिव्ह मटेरियल आहेत, बरोबर, किंवा सबस्टन्सेस आहेत, ते प्रोड्यूस करणं हे प्रोस्टेट ग्रंथीचं काम आहे. बरोबर. आपण मगाशी म्हणलो जसं की मूत्रपिंड आणि मूत्राशय हे दोन गोष्टी सोडल्या तर मराठीमध्ये बाकीच्या जे आपले जननेंद्रिय आहेत त्याला नावच नाही आहे किंवा नीट नाव आपल्याला माहिती नाही आहे. उदाहरणार्थ प्रोस्टेटसाठी आपल्याला शब्दच नाही आहे. तसेच इतर जे अवयव आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे ते समर्पक शब्द आपल्याला शिकवलेले नाही आहे. बरोबर. तर कदाचित त्याच्यामागे थोडंसं दुर्लक्ष त्याच्याकडे होणे किंवा त्याच्याविषयी अवेअरनेस नसणे हाच एक मुद्दा असावा असं मला वाटतं. आता आपण अवेअरनेसबद्दलच बोलतोय, तर साधारण प्रॉस्टेट कॅन्सरचं भारतामध्ये प्रमाण किती आहे? म्हणजे आता मेन्स डे आहे, आपण पुरुषांच्या हेल्थबद्दल बोलतो आहोत, आरोग्याविषयी बोलतोय. तर प्रॉस्टेटबद्दल म्हणजे एनिवे तो जननेंद्रियांच्या जवळचा भाग आहे, त्याच्यामुळे त्याच्यासोबत असलेला स्टिग्मा, त्याच्यासोबत असलेला टॅबू तर असेलच. आणि या सगळ्याचं प्रमाण किती आहे याचा एक काही आपण लँडस्केप डिस्कस करू शकतो का? नंबर 4चा कॅन्सर आहे पुरुषांमध्ये आढळणारा आणि साधारणतः 14 लाख केसेस त्याच्या जगभरामध्ये 2022 सालची स्टॅटिस्टिक्स आहे झाल्या. 14 लाख साधारणतः केसेस जगभरामध्ये होत्या. आणि साधारणतः आपण म्हणूया की प्रत्येक लाख पुरुषांमागे 5 ते 9 प्रोस्टेट कॅन्सर आढळतात. बापरे. तर बऱ्यापैकी कॉमन आणि बऱ्यापैकी जास्ती इन्सिडन्स ज्याला आपण म्हणतो कॅन्सरचा
अशा टाईपचा हा कॅन्सर आहे पुरुषांमधला. काय कारणं असतात प्रॉस्टेट कॅन्सरची? म्हणजे मी आज वाचत होतो तर त्यात असं साधारण लक्षात आलं की ते वयासोबत होणाऱ्या कॅन्सर्समध्ये पकडल्या जाणाऱ्या कॅन्सर्सपैकी हा एक समजला जातो. तर हे फक्त एजिंगमुळे होणारा कॅन्सर आहे की त्याची आणखीनही काही कारणं आहेत? कुठल्याही कॅन्सरचे कारणं शोधणं हे त्यातलं त्यात क्लिष्ट काम आहे आणि असं 1-to-1 रिलेशनशिप कुठल्याही कॅन्सरसोबत नाही. पण इन जनरल जर प्रोस्टेट कॅन्सरचं बोलायचं झालं तर एजिंगनी ह्या कॅन्सरचं डिटेक्शनचं रेट वाढत जातं. अच्छा. एनीबडी हू इज अबाव 50 किंवा 60 वर्षानंतरच या प्रमाण जास्त आहे. दुसरं की काही पर्टिक्युलर रेसेसमध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे. जसं आफ्रिकन अमेरिकन आहेत किंवा कॅरिबियन आहे, त्यांच्यामध्ये बाकीच्या प्रमाणापेक्षा हा कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आणि दुसरं अजून एक आहे की जेनेटिक बॅकग्राऊंडमध्ये जसं एक तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरचे रिलेटेड जीन्स ऐकले आहेत, BRCA, अँजेलिना जोली अँड सो मेनी स्टफ आपण बघतो, तर ते BRCA 1 आणि 2चं पण असोसिएशन या CA प्रोस्टेटसोबत आहे. तर कॅन्सर इज अ डिसीज ऑफ एजिंग, म्हणजे जसं वय वाढतं तसं कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, हे एक फॅक्ट आहे. मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये पण कॅन्सर असतात, पण त्याच्यामध्ये बरेच वेळेला जेनेटिक डिफेक्ट किंवा बर्थ रिलेटेड डिफेक्ट्स असाच, म्हणजे बर्थ रिलेटेड म्हणजे जन्मापासून असलेले जेनेटिक डिफेक्ट्स, हा इश्यू असतो. प्रोस्टेट कॅन्सर स्पेसिफिकली लहान वयात आढळत नाही. जसं वय वाढतं तसंच तो जास्ती वाढतो आणि साधारणतः आपण म्हणू की ऑन ॲन ॲव्हरेज 64-65 वर्षानंतर त्याचं प्रमाण जास्ती वाढतं. ऑल्दो 50च्या पुढे, 40च्या पुढे त्याची होण्याची शक्यता असते. ओके. तर जसं वय वाढतं तसं तो त्याची पर्सेंटेज वाढायला लागतो. ओके. त्याच्यामुळे तरुणांमध्ये हा अजिबात दिसून येतो. तरुणांमध्ये रेअरली दिसतो. ओके. रेअरली. नाहीच म्हणावं. 30 आणि 20 वर्षाचा प्रोस्टेटचा पेशंट इज खूप रेअर, ॲब्सोल्युटली रेअर. ओके. आणि काय कारणं असतात? म्हणजे एजिंग हे एकमेव कारण आहे प्रॉस्टेटसाठीचं की आणखीनही काही इतर कारणं असू शकतात प्रॉस्टेट कॅन्सरसाठी? प्रोस्टेट कॅन्सरशिवाय पण नॉर्मली वाढतच जातो. म्हणजे 20 वर्षाचा माणसाचा प्रोस्टेट आणि 40 वर्षाच्या माणसाचा प्रोस्टेटमध्ये तफावत असते. जसं जसं 10-10 वर्षांनी वय वाढतं प्रोस्टेटची ग्रोथ होतच असते ही. आणि मोस्ट कॉमन सिम्पटम जे असतात ते नॉर्मल प्रोस्टेट वाढ जी असते, बिनाईन प्रोस्टेट हायपोट्रॉफी, त्यांनी जास्त होते. आणि वाढलेल्या ग्लँडमध्ये बिकॉज ऑफ द चेंजेस वी हॅव अक्युमुलेटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे खूप सारे म्युटेशन येतात, टॉक्झिन्स येतात शरीरात, किंवा आपल्या लाईफस्टाईल जे आपण कॉमन कारण बाकी कॅन्सरला म्हणतो, बरोबर, स्मोकिंग झालं, ओबेसिटी झाला, तर ओबेसिटीला 1-to-1 रिलेट नाही करतायत. पण जर तुमचा एज वाढला आहे, प्रोस्टेट मोठी आहे, तुम्ही ओबीज आहात, तर मग तुमचे रिस्क ऑफ डेव्हलपिंग कॅन्सर वाढत जातं. एज इज अ कॉमन फॅक्टर. एज हा पण ऐकलं, पण कॅन्सरला ॲज सच आणि अमुक एका माणसामध्ये हा कॅन्सर काय झाला असं पिनपॉईंट करणं फार अवघड असतं. आणि खरोखरच याच्यामध्ये व्हेरियस जेव्हा आपण म्हणतो की खूप सारी कारणं आहेत, तर आपल्याला हे माहीत नसतं की एक पक्कं कारण काय आहे. तर उदाहरणार्थ की एज एवढाच एक फक्त आपला फॅक्टर आहे की जो आपण म्हणू शकलो की जसं एज वाढतं तसं कॅन्सरची शक्यता वाढते. डायट म्हणा, लाईफस्टाईल म्हणा, ओबेसिटी म्हणा, इतर कुठले आजार म्हणा, असं स्पेसिफिक काही त्यांच्याशी संबंध असेलच असं नाही आहे. आपण आता ज्यावेळेस म्हटलो की त्या प्रॉस्टेटची साईज वयानुसार वाढते, तर याचे अर्ली साईन्स, अर्ली सिम्पटम्स काय असतात की ज्याच्यामुळे कळू शकेल? कारण प्रॉस्टेट हा तसं तर शरीराच्या आतला भागात असलेली ती ग्रंथी आहे. जर ते मोठं झालं आहे तर मला कसं कळणार, पहिली गोष्ट. आणि इतर काय काय साईन्स आणि सिम्पटम्स असू शकतात ज्यामुळे हे डिटेक्ट करता येऊ शकतं की हा प्रॉस्टेट कॅन्सर असेल? आपल्याला कुठले डिटेक्शन करायचं आहे तर सिम्पटम हे फार महत्त्वाचा भाग आहे. पण याच्यात थोडंसं कॅच अशी आहे की हे सिम्पटम स्पेसिफिक नाही आहेत. म्हणजे हा सिम्पटम फक्त कॅन्सरला आहे आणि बाकी ठिकाणी नाही असं रेअरली होतं. तर कॉमन आहे सिम्पटम्स काय, लघवीचे युरिनरी ब्लॅडरचे सिम्पटम्स. त्या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या. वारंवार लघवी लागणे, लघवी लागल्यावर घाई होणे, रात्री झोप लागल्यानंतर सकाळी झोप पूर्ण व्हायच्या अगोदर उठणे, त्याला नॉक्टुरिया म्हणतात. म्हणजे युरिनच्या पहिले आणि नंतर तुमची झोप असते. उठले तुम्ही तर दॅट इज नॉट नॉक्टुरिया. जर तुम्ही युरिनच्या अगोदर आणि नंतर दोन्ही वेळेस झोपताय, याचा अर्थ तुम्ही स्पेसिफिकली युरिनसाठी उठताय. युरिनमध्ये ब्लड येणे, युरिनला इन्फेक्शन होणे, आपले जे विरियस कलन होतं किंवा इजॅक्युलेशन होतं तिथे ब्लिडिंग होणे, आणि मग हे युरिन रिलेटेड सिम्पटम झाले. बाकी जर मेटास्टॅसिस किंवा मोठा काही इश्यू झाला तर बोन पेन होणे, हे सगळे जनरल सिम्पटम्स आहेत. हे काही फक्त कॅन्सरलाच लागतील असं नाही आहे. पण या सिम्पटमनी पेशंट आपल्याकडे येतो आणि तिथून आपण त्याची सुरुवात करून काही स्पेसिफिक तपासण्या करतो. आणि मग मोस्ट कॉमन डायग्नोसिस असते की एनलार्ज प्रोस्टेट बिकॉज ऑफ एज, त्याला BPH म्हणतात. आणि हां, दॅट इज व्हेरी व्हेरी कॉमन दॅन द कॅन्सर प्रोस्टेट. आणि सेकंड कॉमन प्रोस्टेटचं डायग्नोसिस होतं इन्फेक्शन, जे यंगर एजला असतं, मे बी इन 20s-30s. आणि थर्ड डायग्नोसिस होतं की प्रोस्टेटला एक गाठ झाली किंवा नवीन ग्रोथ झाली, दॅट इज कॉल्ड प्रोस्टेट कॅन्सर.
पण या सगळ्यांना मिळते जुळते सिम्पटम्स सगळे आहेत. म्हणजे जो तुम्ही आता प्रॉस्टेट एनलार्जमेंटचं सांगितलं ते खरं तर लक्षण कॅन्सरसारखं दिसू शकतं, येस, पण ते कॅन्सर असेलच असं शक्य वाईस वर्सा पण आहे. म्हणजे कॅन्सरचे लक्षणं प्रोस्टेट वाढल्यासारखे दिसू शकतात, विच इज मोर कॉमन. तर गमतीची गोष्ट अशी आहे की कॅन्सर हा शरीरामध्ये असू शकतो आणि त्याचे काहीही सिम्पटम्स नसू शकतात. ही फॅक्ट आहे. आणि आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी एखादा नॉर्मल माणसाला त्याच्या आत कॅन्सर आहे जर का त्याला सिम्पटम्सच नसते, त्याला काही त्रासच नसला तर तुम्ही डायग्नोसिस करूच शकत नाही त्याचं. त्यामुळे असं पण होतं की पेशंटला प्रोस्टेट कॅन्सर असतो, त्याला लघवीचे रिलेटेड काही सिम्पटम्स नसतात. कारण का की प्रोस्टेट वाढलं तर सिम्पटम्स येणार. प्रोस्टेट जर त्याच साईजचं राहिलं आणि गाठ डेव्हलप होत राहिली तर त्रास होणारच नाही. आणि जेव्हा गाठ वाढते आहे, कॅन्सर वाढतो आहे, तेव्हा त्याला त्याचं पसरायचं पोटेन्शियल पण असतं, ते पसरायला पण लागतं. आणि कॉमनेस्ट जागा जी आहे प्रोस्टेट कॅन्सर पसरायची ती म्हणजे बोन्स, स्केलेटन. आणि स्केलेटनमध्ये पसरल्यानंतर त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा सिम्पटम्स येतात. उदाहरणार्थ बॅक पेन किंवा फ्रॅक्चर असं होतं. आणि मग त्याच्या अनुषंगाने डायग्नोसिस होतं की अरे हे तर वेगळे दिसते काहीतरी आणि मग हा प्रोस्टेट कॅन्सर आहे का. तर असं हे कॉमन डायग्नोसिस आहे. म्हणजे पसरलेल्या अवस्थेमध्ये कॅन्सर डायग्नोज होणे प्रोस्टेट कॅन्सरच्यामध्ये बरंच कॉमन आहे. बापरे. पण मग जर लक्षणंच लवकर दिसणार नसतील तर ते कळू कसं शकेल? म्हणजे बऱ्याचदा म्हणजे आत्ता जी लक्षणं तुम्ही सांगितली, बरंच वय वाढल्यानंतर बऱ्याच पुरुषांमध्ये वारंवार लघवीला जाणं हे तर खूपच कॉमन आहे की रात्रीच्या वेळेस शू लागणं. म्हणजे ते आय थिंक सगळ्याच वयामध्ये इतकं कॉमन होत जातं एका पॉईंटनंतर. म्हणजे 30-40 नंतर ते वारंवार शूला जाणं, लघवीला जाणं इतकं कॉमन आहे. तर ते कशावरनं आपण हे प्रॉस्टेट आहे म्हणजे याचं काही स्क्रीनिंग्ज असतात और हाऊ डू यू डायग्नोज दॅट? हे जे सिम्पटम्स आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे फार कॉमन आहेत. पण इथेच सगळ्या पेशंटची एक गल्लत होते की त्यांना वाटतं की एजिंग आहे, मला युरिनची धार येत नाही, मला वेळ लागतो किंवा युरिनमध्ये इन्फेक्शन होतं, रात्री उठावं लागतं. हे माझं आज 60 वर्ष वय आहे, उद्या माझं 70 वर्ष वय आहे, याच्यामुळे झालेलं आहे. पण हे प्रत्येक गोष्ट एजिंग नाही आहे. देर आर ग्रुप ऑफ पेशंट्स त्यांना कुठलेही सिम्पटम नाही तरी ते 70-80पर्यंत आहेत. म्हणजे काय, हे सिम्पटम्स आहेत आणि याला मेडिकल अटेन्शन हवं आहे. तर त्याच्यानंतर जर तुम्ही कोणी फिजिशियन सर्जनकडे गेला तर ही विल डू सम काइंड ऑफ ए स्पेसिफिक टेस्ट टू डिफरन्शिएट की कुठले नॉर्मल सिम्पटम्स आहेत बिकॉज ऑफ एनलार्जमेंट आणि कुठले प्रोस्टेट कॅन्सरचे आहेत. अच्छा. तर मी डॉक्टरांकडे जाणे, आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे, सर्जनकडे, फिजिशियनकडे जाणे ही फर्स्ट स्टेप आहे टू अॅक्नॉलेज दॅट दिस इज अ सिम्पटम. आपल्याकडचे 60+ 70+ सिनियर मंडळी ही अॅक्नॉलेजच करत नाही की हा मला त्रास आहे. खूप आजार सिम्पटमॅटिकली दिसला, सोनोग्राफी दिसला तरी ते तयारच नाही म्हणायला की नाही माझे वडील पण असेच उठायचे, माझा भाऊ पण असाच उठतो की याला काय प्रॉब्लेम आहे. पण त्यांना हे सांगावं लागतं की रात्री 1पेक्षा जास्त उठणं हे ॲबनॉर्मल आहे, याला कुठेतरी मेडिकल कारण असू शकतं. म्हणजे ते शोधल्याशिवाय नाही सापडणार. म्हणजे पहिली गोष्ट ॲक्नॉलेज करणं की हे सिम्पटम्स आहेत, हे जे आपण जनरल सांगितले. आणि कुठल्याही फिजिशियनकडे किंवा सर्जनकडे, जनरल प्रॅक्टिशनरकडे जाणं आणि त्याच्यानंतर त्याचे बेसिक 2-3 तपासण्या होतात. जसं की कोणी फिजिशियनकडे आलं तर आम्ही सगळ्यात पहिले त्याची फिजिकल एक्झामिनेशनमध्ये डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन असं एक नाव आहे. म्हणजे बोटाने ॲनसमधून जाऊन प्रोस्टेटला टच करणे, ही एक डायरेक्टली ऑर्गनला टच करण्याची टेस्ट आहे विच इज व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह. म्हणजे त्याला काहीच एक ग्लव आणि 5 मिनिटाच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. पण याने मॅक्सिमम कॅन्सर डिटेक्ट होतात. कारण तुम्हाला प्रोस्टेटचा नॉर्मल शेप कसा आहे तो माहीत असतो, वेगळी झालेली गाठ तुम्हाला ओळखता येते किंवा तिथे इन्फेक्शन आहे, ब्लिडिंग आहे, हे सगळं कळतं आपल्याला. प्लस त्यानंतर एक रक्तातली टेस्ट असते, त्याचं नाव आहे PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. हे एक प्रकारचं प्रोटीन आहे जे फक्त प्रोस्टेटमधून निघतं आणि त्याच्या लेवल्सप्रमाणे आपल्याला डिमार्केट करता येते की कोणाला कॅन्सर असतो किंवा कोणाला नसतो. या 2 टेस्टनंतर आपण थोडंसं डिफरन्शिएट करू शकतो की हे सिम्पटम नॉर्मल प्रोस्टेट एनलार्जमेंटचे आहेत की कॅन्सरची शक्यता आहे. कन्फर्म तर कुठल्याही टेस्टने आपल्याला सांगता येत नाही जोपर्यंत आपण नेक्स्ट करत नाही, पण एक सस्पिशन आपल्याला त्या प्रमाणात येऊ शकतं. आजाराची लक्षणं अंगावर काढणे हा एक आपल्या समाजामध्ये एक बऱ्यापैकी जुनाट पद्धत आहे. आणि त्याची वेगवेगळी कारणं असतील लोकांना. म्हणजे आपण त्याला मजबुरी म्हणतो हिंदीमध्ये, जसं की एखाद्याला नाही जमत आहे, काय नोकरीमुळे जमत नाही आहे, मुळे जमत नाही आहे, पैशाचा प्रश्न असतो. पण एका लिमिटच्या पुढे तुम्ही ते करू शकत नाही. आणि इथेच अर्ली डिटेक्शन जे आपण म्हणत असतो की समजा आता ही गोष्ट खरी आहे की 100रातल्या अशी लक्षणं असणाऱ्या 100 रुग्णातल्या 4 लोकांना 5 लोकांना कॅन्सर असू शकतो. बऱ्याचशा लोकांना ही साधी बिनाईनची सिम्पटम्स असू शकतात. पण तो 4-5 लोकांचा कॅन्सरसुद्धा जर लवकर पकडला गेला तर त्याचं पुढे चांगल्या पद्धतीने निदान, उपचार आणि त्याचे रिझल्ट पण चांगले येऊ शकतात. त्यामुळे लक्षणं अंगावर न काढणं
एक 15 दिवस महिन्याच्या वरती जर साध्या औषधांनी ट्रीटमेंट होत नसेल तर स्पेशलिस्टनं दाखवणं, तपासण्या करणं जे टाळलं जातं आपल्याकडे ते न टाळण्याची आणि त्याच्याविषयी थोडंसं जागरूकीकरण होण्याची गरज आहे असं मला वाटतं. मग तुम्ही दोघेही या प्रॉस्टेट कॅन्सर रिलेटेड पेशंट्सना रेग्युलरली बघता म्हणून विचारतो की तुमच्याकडे लोक ज्यावेळेस येतात ते साधारण काय स्टेजला तुमच्याकडे येतात? कारण एकतर हे वयानुसार होणारा मुद्दा आहे जिथे एनी विच वेज त्या वयानंतर 60-70 नंतर लोक त्यांच्या तब्येतीकडे फार लक्ष द्यायला लागत नाहीत आणि फक्त यातनं जर लघवी होण्याचा किंवा वारंवार लघवीचाच त्रास असेल तर कदाचित तो दुर्लक्ष होण्याची शक्यताच जास्त आहे. तर ह्या कोणत्या स्टेजला लोक तुमच्यापर्यंत येतात आणि किती लाईफ थ्रेटनिंग आहे हा कॅन्सर? पहिला जो प्रश्न आहे की कुठल्या स्टेजला पेशंट येतात, तर त्याच्यात थोडे 2 प्रकार. एक अर्बन आपला पॉप्युलेशन आहे आणि एक सब अर्बन किंवा रुरल. अर्बन पॉप्युलेशनमध्ये थोडंसं अवेअरनेस आहे, एक्झिक्युटिव्ह चेकअप करतात, त्यामुळे त्यांची एक टेस्ट झालेली असते, मग त्यांना कोणीतरी सांगितलं असतं की नेक्स्ट इयर याचा फॉलोअप घ्या. सो दे कम अप की लास्ट वर्षी माझा PSA 3च होता, यावर्षी 3.2 झाला, आता व्हॉट नेक्स्ट. सो हे सेन्सिटाईज झालेले लोक आहेत, त्यामुळे दे हॅव डन अवर जॉब व्हेरी इझी बिकॉज ते ऑलरेडी अवेअर आहे. पण हा फार लिमिटेड पॉप्युलेशन आहे. यू नो द इंडिया इज स्टेज इन अ रुरल बेल्ट. त्यामुळे तिथे पेशंट जोपर्यंत सिम्टम्स येत नाही, आणि ते पण अर्ली सिम्टम नाहीच, जेपर्यंत अंगावर काढणं त्यांना शक्य होत नाही, पेन मॅनेज होत नाही, किंवा युरिन असं असतं की उद्या आपल्याला युरिन ब्लॉक होईल, आज युरिनमध्ये ब्लड येत आहे किंवा इन्फेक्शन होतं, त्या स्टेजला येतात. आणि मोस्टली म्हणून भारतातले सगळे CA प्रोस्टेट हे ॲडव्हान्स स्टेजचे जास्त आहेत. इफ यू टेक द फुल पिक्चर ऑफ इंडिया ॲज अ नेशन. फक्त पुण्यातला भाग घेतला तर आपल्याला फेअरली लोकल किंवा लोकली ॲडव्हान्स असे स्टेजचे पेशंट, म्हणजे त्यातल्या त्यात अर्ली पेशंट्स भेटतात. आणि कॅन्सरमध्ये असं आहे की जे आपण म्हणतो की जो आउटकम काय आहे हे त्या स्टेजवरती अवलंबून असतं की, आणि हे बऱ्याचशा कॅन्सरविषयी म्हणू शकतो आपण की जितक्या लवकर आपण त्याचं डायग्नोसिस करू आणि जितकी चांगली त्याची ट्रीटमेंट होईल तितके त्याचे रिझल्ट्स चांगले. लोक काय करतात की कॅन्सरची लक्षणं असू शकतील ही लक्षणं निग्लेक्ट करतात, मग डायग्नोसिसला उशीर होतो, डायग्नोसिसला उशीर झाल्यानंतर मग ट्रीटमेंट करायला टाळाटाळ विविध कारणांनी करतात किंवा ट्रीटमेंट घेत नाहीत, आणि मग कॅन्सरचं आउटकम खराब आलं की मग म्हणतात की कॅन्सर वाईट आहे. तर कॅन्सर वाईटच आहे, कॅन्सर चांगला नाहीच आहे, पण अर्ली कॅन्सर इफ ट्रीटेड प्रॉपरली यू हॅव अ चान्स ऑफ क्युअर. पूर्ण बरा होण्याचे चान्सेस नक्की असतात लवकरच्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट चांगली केली तर. आणि ॲट ऑल स्टेजेस, प्रत्येक स्टेजला उपचाराचे पर्याय उपलब्ध आहेत, आणि खर्चिक असतील, कमी खर्चिक असतील, पण वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तर आपण बरेच वेळेला प्रयत्न करू शकतो की बाजार बरा व्हावा, किंवा काही नाही तर कंट्रोल तरी व्हावा, किंवा काही नाही तर सिम्टम्स किंवा जे प्रॉब्लेम आहेत, त्रास आहेत ते तरी कमी व्हावे. अशा आपण प्रत्येक स्टेजला पेशंटची मदत करू शकतो, तेच प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे. कारण मला हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो की एकतर इतका म्हणजे सायलेंटली तुमच्या शरीरामध्ये तो वाढतो आणि इतका इझिली पास ऑन होण्यासारखा आजार आहे की जोपर्यंत ॲडव्हान्स स्टेजपर्यंत जात नाही आणि आपण योग्य वेळेस स्क्रीनिंग करत नाही. कारण मला आमच्या वयातल्या मुलांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, कारण आपले वडील या वयाचे आहेत जे कदाचित या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील, तर आपण स्वतः, कारण हा विषयच इतका असा आहे ना की फॅमिलीजमध्ये याबद्दल चर्चा होणं काही फार कॉमन नाही आहे, किंवा किती वेळा शूला जाता वडिलांसोबत हे डिस्कस करणं हे काही कॉमन नाही आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे पुढे होणारा एक काहीतरी मोठा धोका टाळता येऊ शकतो. सर, आता आपण स्टेजेसबद्दल पण बोला ना, मला एक खूपच क्युरिओसिटी, म्हणजे कायम कॅन्सरबद्दल बोलताना स्टेज 3चा कॅन्सर, 2चा कॅन्सर, तर या स्टेजेस कशा डिटरमाइन होतात? म्हणजे त्याच्यावरनं एक अंदाज लागू शकतो की कारण 4 स्टेजचा कॅन्सर आहे वगैरे, हे फक्त ऐकलेलं असतं, पण कशा डिटरमाइन होतात? सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर, आणि हे बऱ्याचशा कॅन्सरला लागू होतं, सॉलिड ऑर्गनचे जे कॅन्सर्स आहेत, उदाहरणार्थ ब्रेस्ट आहे, प्रोस्टेट आहे, कोलोरेक्टल आहे, अशा ठिकाणी हे लागू होतं, इसोफेगस आहे, की पहिल्या स्टेजचा जो असतो, इनफॅक्ट कॅन्सरच्या पहिल्या स्टेजच्या अगोदर पण एक स्टेज असते की जेव्हा कॅन्सरची सुरुवात आहे पण तो इन्व्हेड व्हायला नाही झालेला, इन्व्हेड व्हायला लागलेला नाही अजून, म्हणजे तो त्या एका पर्टिक्युलर जागेच्या पुढे जायला लागला नाही, त्याला म्हणतात की प्री कॅन्सरस कंडिशन किंवा इन सिटू कॅन्सर. ही कॅन्सरच्या पहिल्या स्टेजच्या आधीची स्टेज. मग पहिली स्टेज म्हणजे तो त्या ऑर्गनमध्येच आहे आणि एका पर्टिक्युलर साईजच्या खालीच आहे, छोटा आहे, ह्याला म्हणायचं जनरली ही पहिली स्टेज असते. दुसऱ्या स्टेजमध्ये त्याची साईज वाढते किंवा तो ऑर्गनमध्ये थोडासा अजून आत जातो किंवा अजून पसरायला लागतो, पण ऑर्गन कन्फाईंडच असतो. ही जनरली दुसरी स्टेज असते. तिसऱ्या स्टेजमध्ये तो ऑर्गनच्या बाजूला जे लिम्फनोड्स असतात, म्हणजे आपण त्याला अवधानाच्या गाठी म्हणतो, की प्रत्येक अवयवाचं एक लिम्फनोड ड्रेनेज बेसिन असतं, लिम्फनोड ड्रेनेजचं एक लोकेशन असतं, तर लिम्फनोडपर्यंत तो गेला आहे असं जर म्हटलं तर ही साधारणतः तिसरी स्टेज असते. आणि चौथ्या स्टेज मात्र तो कॅन्सर तो पर्टिक्युलर ओरिजिनल अवयव सोडून
दुसऱ्या अवयवात जाऊन स्थिरावला आहे. उदाहरणार्थ लिव्हर, लंग्स, बोन्स, ब्रेन इथं तो गेला आहे. म्हणजे डिस्टंट मेटास्टेसिस ज्याला आपण म्हणतो की दूर ठिकाणी, शरीरात दूरस्थ ठिकाणी जाऊन तो बसला आहे, त्यामुळे तो स्टेज 4. तर अशा प्रकारे जनरली कॅन्सरचं स्टेजिंग असतं. बरोबर. आपण प्रॉस्टेटबद्दलच बोलतोय, तर एकतर अजिबातच माहीत नसलेला कॅन्सरचा टॉपिक आहे हा, तर त्याच्याबद्दलच्या काही मिसकन्सेप्शन्स आणि मिथ्सही बऱ्याच असू शकतील. तर अशा काही ज्या कॉमन येणाऱ्या मिथ्स आणि मिसकन्सेप्शन्स असू शकतील का, ज्या आपल्याला डिमिस्टिफाय करता येतील? जनरली लोकांना वाटतं की एनलार्ज झालेलं प्रोस्टेट हे कॅन्सरच असण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्या भीतीपोटी ते सगळ्यात पहिले फिजिशियन किंवा सर्जनकडे येतात आणि दाखवतात. पण इनफॅक्ट तसा नाही आहे. कॉमनेस्ट एनलार्जमेंट इज बिकॉज ऑफ नॉन कॅन्सरस ग्रोथ which is called benign prostate hypertrophy. It is just like our cataract. Because of the aging cataract होतं तसं एजनुसार ते प्रोस्टेट वाढतं. तर एव्हरी एनलार्ज प्रोस्टेट इज नॉट कॅन्सरस. तर हे सगळ्यात पहिले. आणि त्या भीतीपोटी पण बरेच लोक पुढे येत नाही किंवा डायग्नोसिस करू इच्छित नाही किंवा ट्रीटमेंट घेत नाही. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की आणि हे क्युरेबल आहे आणि त्याला एक सिम्पल मेडिसिन किंवा सिम्पल प्रोसिजर आहे, एंडोस्कोपिक ऑप्शन्स आहे. आता तर असे ऑप्शन्स आहे की त्याच्यात डे केअरमध्ये वॉटर वेपरसारख्या थेरपीने एका दिवसात, रेझ्यूम नावासारख्या थेरपीने एका दिवसात घरी जाऊ शकतात. त्यामुळे ती भीती फक्त पेशंटच्या मनात राहायला नको की एनलार्ज झालं म्हणजे कॅन्सर आहे. कारण की त्यांना सगळीकडे तीच भावना आहे की शरीरात कुठलीही गाठ झाली की ते कॅन्सरचीच असते. बरोबर. पण इथे उलटं आहे. तुला जे विचारायचं तू विचारत नाहीस ते मी सांगतो तुला की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आणि प्रोस्टेट कॅन्सर याचा तसा अर्थार्थी काही संबंध ॲटलिस्ट म्हणजे स्टडीजमध्ये ते असं कुठं आढळलं नाही की कमी किंवा जास्त याच्यानी कॅन्सर होणार किंवा नाही होणार, असं काही स्पेसिफिक असं नाही आहे काही त्याच्यामध्ये. तर दॅट इज अ मिथ की अमुक गोष्ट केल्याने होतो किंवा अमुक गोष्ट केल्याने होत नाही, ह्याच्यात काही तथ्य कारण मी असं मध्ये एक मिथही वाचलं होतं की रेग्युलर सेक्स केल्याने प्रॉस्टेट कॅन्सरची रिस्क कमी असू शकते का? तर तसं असं काही त्याला स्पेसिफिक एव्हिडन्स असं काही Scientifically नाही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे त्याला काही. बरोबर. अजून एक असं असतं की या प्रकारच्या आजारामध्ये आणि या प्रकारच्या अवयव जो आहे ज्याच्या लोकेशनमुळे युरिनरी आणि सेक्शुअल फंक्शन्स जिथे अफेक्ट होतात तेव्हा त्याच्याविषयी म्हणजे लज्जा आणि संकोच या गोष्टींमुळेच सगळे मनामध्ये शंका निर्माण होतात. म्हणजे मिथ्स वगैरे सगळे असे त्याच्यामुळेच निर्माण होतात कारण ते ओपनली बोलल्या जात नाहीत गोष्टी. त्याच्या ट्रीटमेंटच्या भागाकडे जर आपण येऊ शकलो की काय पद्धतीनं हे ट्रीट करता येतं, कारण कॅन्सरबद्दल एक कायमच आपण ऐकलं आहे ते म्हणजे गाठ असते आणि मग ती गाठ काढण्यासाठी सर्जरी करावी लागते किंवा मग किमोथेरपी असते. ह्या 2-3 गोष्टी खूप पॉप्युलर नोन आहेत. तर या प्रॉस्टेट कॅन्सरसाठी सुद्धा काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि त्याचा साईड इफेक्टही काय पद्धतीनं होतो? पहिले तर ट्रीटमेंटच्या जस्ट अगोदर मी थोडं बायोप्सीबद्दल सांगतो. कारण की हे सिम्पटम झाले, PSA थोडासा वाढलेला आहे किंवा तपासणीमध्ये बोटाच्या तपासणीत काहीतरी ॲबनॉर्मल ग्लँडचा शेप वाटला आहे, म्हणजे ते ॲबनॉर्मल एक्झामिनेशन, तिथे डायग्नोसिस होत नाही, तिथे फक्त सस्पिशन स्ट्रॉंग होतं. मग फायनल प्रूफ ऑफ कॅन्सर इज बायोप्सी. बायोप्सी कशी करतात, एक छोट्या निडलनी रेक्टममधून त्या प्रोस्टेट म्हणजे जस्ट लाईक आवळ्याच्या शेपचा आहे, त्याला छोटी निडल जी आपण जनरली वॅक्सिनला घेतो त्याच्यापेक्षा थोडी मोठी, पण तशा प्रकारच्या निडलनी तुकडे काढून ते तपासणीला पाठवतात. ही डे केअर प्रोसिजर असते आणि हे डायग्नोसिस कन्फर्म होते की कॅन्सर आहे. प्लस हे इतकं इव्हॉल्विंग आणि चांगलं इव्हॉल्व झालेलं सायन्स आहे की त्याच्यात ग्रेड पण कळतं. म्हणजे तो कॅन्सर किती रिस्की आहे. आपण मगाशी जो एक विषय डॉक्टर अमितने सांगितला की सगळेच कॅन्सर काही तुम्हाला धोकादायक नाही आहे. मग हे सांगतं कोण की कुठला कॅन्सरवर लक्ष जास्त ठेवा, कुठल्या कॅन्सरला तुम्ही इंडोलंट आहे म्हणजे तुम्ही निग्लेक्ट करू शकता, तर ही ग्रेड सांगते. ह्याला स्पेसिफिक नाव आहे आणि त्याचे एक फॉर्म्युला आहे. त्या नंबरप्रमाणे हायर द नंबर मोर इज द रिस्क ऑफ. थोडंसं मी इंटरप्ट करून सांगतो इथे की कॅन्सरची ग्रेड आणि कॅन्सरची स्टेज या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरेच वेळेला रिपोर्टमध्ये ग्रेड 2 असं म्हणून येतात लोक, त्यांना वाटतं स्टेज 2 कॅन्सर. तसं नाही आहे. ग्रेड ही त्या कॅन्सरची जी आपण बायोप्सी करतो, तुकडा काढतो, तो सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोपखाली पॅथॉलॉजिस्ट बघतो आणि त्याच्यामध्ये जे त्या पेशींचे विविध प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत त्याप्रमाणे त्याचं ग्रेडिंग केलं जातं की ओरिजिनल अवयवाशी त्याचं किती साधर्म्य आहे त्या कॅन्सरच्या पेशीचं. याप्रमाणे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असं त्याचं केलं जातं. आणि स्टेज आपण म्हटलं जसं की त्याचं लोकेशन आणि साईज आणि कुठं आहे त्याप्रमाणे ती स्टेज असते. सो ग्रेडिंग आणि स्टेजिंग हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत कॅन्सरच्या. सगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये लागू आहे. तर लेटस एकदा एक लक्षात घेऊया की ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्टेज हा प्रायमरीली पसरण्या रिलेटेड आहे आणि ग्रेड ह्या त्या ठिकाणी किती वाढलेला आहे किंवा त्याचं कॅरेक्टर किती व्हिरुलन्स किती आहे, म्हणजे किती तो पुढे जाऊ शकतो. साधारणतः असं म्हणतो की ग्रेड 3 कॅन्सर जो असतो तो थोडासा ॲग्रेसिव्ह असतो आणि ग्रेड 1 असतो तो थोडा कमी अग्रेसिव्ह असतो. बरोबर.
मग ट्रीटमेंटबद्दल मी थोडा बेसिक गोष्टी सांगतो की ट्रीटमेंट म्हणजे ज्यावेळेस तो ॲग्रेसिव्हच नाही आहे, ग्रेड त्याची हायर नाही आहे, मग आपल्याला खूप फ्रीडम आहे ट्रीटमेंटबद्दल. म्हणजे एक फ्रीडम असा आहे की आपण फक्त लक्ष ठेवू शकतो. आय नो की तिथं ट्युमर आहे पण तो लो ग्रेडचा आहे. मग का लक्ष ठेवू शकतो? कारण आपल्याकडे PSA नावाचं एक छान केमिकल आहे, दरवर्षी टेस्ट करून आपण ट्रॅक करू शकतो. आणि PSA जर सेम आहे आणि पेशंटला सिम्पटम नाही आहे तर दरवर्षी व्हिजिट घेऊन त्याला कंट्रोल ठेवणं एक ऑप्शन आहे, विच इज व्हेरी युनिक इन CA प्रोस्टेट. म्हणजे हा इतक्या रॅपिडली वाढत नाही, करेक्ट. त्याला एक डबलिंग टाईम असा प्रत्येक कॅन्सरमध्ये एक शब्द आहे. अच्छा. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर आपल्या अंडकोशाचा कॅन्सर झाला 30 दिवसात डबल होतो. 30 दिवसात तर तुमचं शरीरात 1चे 2 आणि 2चे 4 होणार. तर तिथे ट्रीटमेंट फास्ट हवी. या कॅन्सरचा डबलिंग टाईम नाही आहे तसा. त्यामुळे वी हॅव ॲम्पल टाईम. आणि जर ग्रेड कमी असेल तर तुम्ही वर्षावर्षांनी त्याचं फॉलोअप घेऊन डिसिजन घेऊ शकता. हे लो ग्रेडसाठी, लो स्टेजसाठी एकदम सुटेबल असं ऑप्शन आहे. पण हा थोडा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे आणि हा म्हणजे आपण मेसेज देताना हा लोकांना समजलं पाहिजे हे की सर्व कॅन्सरसाठी ऑब्झर्वेशन प्रोस्टेटच्या ही ट्रीटमेंट नाही आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा एखाद्या कॅन्सरची बायोप्सी केली, त्याचं पेशंटचं इव्हॅल्युएशन केलं पूर्ण, त्याचं एक आपण म्हणतो त्याला मेटास्टॅटिक वर्कअप, म्हणजे शरीरामध्ये कुठे पसरला आहे का नाही, लोकली किती वाढला आहे, ग्रेड कुठली आहे, PSA काय आहे, हे बघून आपण जर अशा निष्कर्षाप्रती आलो की हा कॅन्सर लो ग्रेड आहे, पसरलेलं नाही आहे, पेशंट फॉलोअप करण्यासाठी विश्वासार्ह आहे, हे सगळं जर असेल तर आपण पेशंटचं व्यवस्थित काउन्सिलिंग करून समजावून सांगून मग आपण ऑब्झर्वेशनचा पर्याय निवडू शकतो. आणि इट्स अ युनिक लोकेशन की आपण कॅन्सर असूनसुद्धा आपण ऑब्झर्व करतो आहे, कारण का त्याचं डबलिंग टाईम सर म्हटलं त्याप्रमाणे कमी असतं. त्यामुळे आपण त्याला हळूहळू वाढणारा कॅन्सर आपण त्याला मॉनिटर करत गेलो तर आपण ट्रीटमेंट डिले करू शकतो, इंटरव्हेन्शन आपण डिले करू शकतो. पण याचा अर्थ असं नाही की प्रोस्टेट कॅन्सर आहे मग काहीच करू नका असा ऑप्शन आहे, असं नाही आहे. तर ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डॉक्टरांचा निर्णय आहे, म्हणजे हा काय पेशंटने घेण्याचा निर्णय नाही आहे की सुचवलेला पर्याय आहे. आणि उलट याच्यात कमिटमेंट जास्त आहे. तुम्हाला रेग्युलर राहावं लागतं ट्रीटमेंटला, फॉलोअप घ्यावं लागतं. सो कसं आहे की कॅन्सरची ट्रीटमेंटमध्ये आपण जरी स्टेजेस जरी म्हटलं तरी साधारणतः 2 भाग पडतात. एक की अर्ली कॅन्सर्स आणि दुसरं म्हणजे लेट कॅन्सर्स. तर अर्ली कॅन्सर्सला मग आपण लोकल ट्रीटमेंट जी आहे त्याच्याकडे आपण भर देतो आणि लेट कॅन्सर्सला आपण पेशंटची सिस्टेमिक ट्रीटमेंट म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पसरले त्याला कसं आपण टॅकल करूया अशी आपण हे देतो. तर सर्जिकल ऑप्शन्स हे बरेच वेळेला अर्ली स्टेजमध्ये येतात. तर एक कॉमन गोष्ट आहे की समजा कधी प्रोस्टेट वाढले, लघवीचा त्रास आहे, तर कधी प्रोस्टेटेक्टमी म्हणजे जे लघवीच्या मार्गाद्वारे जे ऑपरेशन करतात दुर्बिणीतून प्रोस्टेटचं, तेही करायला लागतं कधी, कारण का लघवी होत नाही हा ऑप्शन असू शकत नाही, लघवी व्हायला पाहिजे. त्यामुळे तो एक सर्जरीचा पर्याय राहतो. अगदी लहान कॅन्सर आहे, कुठं पसरलेलं नाही आहे, त्याच्याकरता एक युनिक ट्रीटमेंट आहे, गेले बरेच वर्ष आहे आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे आता ती आपल्याकडे उपलब्ध पण आहे. ती म्हणजे रेडिएशन. त्याला म्हणतात स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन. म्हणजे काय की रेडिएशन म्हणजे विकिरण पद्धती ज्याला म्हणतात. विकिरण पद्धती किंवा रेडिएशन याचं गंमत अशी आहे की अनकंट्रोल्ड रेडिएशन विल कॉज कॅन्सर बट कंट्रोल्ड रेडिएशन विल क्युअर कॅन्सर. की हिरोशिमा नागासाकीसारखं झालं तर लोकांना कॅन्सर होणार किंवा चेर्नोबिल, पण त्याच रेडिएशन मशीननी फोकस्ड तुम्ही एका पॉईंटला रेडिएशन देऊ शकलात तर तो कॅन्सर बरा होणार किंवा कॅन्सर नष्ट होणार. तर प्रोस्टेट हा अवयव जसं आपण मगाशी म्हटलं की डिफिकल्ट लोकेशनला आहे, अवघड ठिकाणी आहे, त्याचे ऑपरेशन पण क्लिष्ट असतं, आपण त्याच्याकडे येऊ नंतर. तर दुसरी कुठली उपचार पद्धती आहे का आपल्याकडे, तर ती आहे रेडिएशन. आणि रेडिएशन आता अनेक वर्ष गेले खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे फक्त प्रोस्टेटला रेडिएशन द्यायचं आणि त्याच्या बाजूचे जे महत्त्वाचे अवयव आहेत, उदाहरणार्थ मूत्राशय म्हणजे ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर आणि रेक्टम म्हणजे संडासची जागा किंवा मोठं आतडं, यांना रेडिएशन न देता फक्त त्या जागी रेडिएशन देणं. साधारणतः 8-10 दिवसात इंटेन्स रेडिएशन देऊन ही ट्रीटमेंट पूर्ण होते आणि त्याचे जे रिझल्ट्स जे आहेत ते ऑपरेशनच्या रिझल्ट्सशी कम्पॅरेबल आहेत. त्यामुळे ही एक ॲक्सेप्टेड ट्रीटमेंट आहे. त्यामुळे जेव्हा आपण पेशंटशी प्रोस्टेट कॅन्सर, अर्ली प्रोस्टेट कॅन्सर ऑपरेशनची चर्चा करतो किंवा ट्रीटमेंटची चर्चा करतो तेव्हा ऑपरेशन आणि रेडिएशन हे 2 पर्याय आपण साईड बाय साईड त्याचे फायदे तोटे लक्षात घेऊन मग आपण पेशंटला निर्णय करायला वेळ देतो किंवा निर्णय करायचा आपण संधी देतो. त्यामुळे अर्ली कॅन्सरमध्ये रेडिएशन हा एक मोठा ट्रीटमेंटचा भाग आहे. मी जरी कॅन्सर सर्जन असलो तरी त्याच्या आधी मी कॅन्सर डॉक्टर आहे किंवा कॅन्सरचा स्पेशलिस्ट आहे. त्यामुळे दिसला पेशंट की कार्ड अवयव असं नाही, आम्ही विचार करतो या पेशंटला बेस्ट काय आहे किंवा पेशंटला बेस्ट ऑप्शन्स की सगळ्या ऑप्शन्सचा माहिती द्यायची, सगळ्या ऑप्शनची माहिती, आणि लेट हिम चूज किंवा त्याचे प्रश्न समजून घ्यायचे आणि मग त्याला सुचवायचा पर्याय असं आपल्याला करायला लागतं. बरोबर. आणि कमिंग टू सर्जरी,
सर्जरीचं प्रकार कसा आहे, त्याला अर्ली स्टेजचं सर्जरी आणि एक ॲडव्हान्स स्टेजची सर्जरी असे प्रकार आहे. अर्ली स्टेजला पूर्णच्या पूर्ण ते प्रोस्टेट ग्रंथी काढून घ्यावी लागते आणि हे सर्जरीच्या ह्याच्यातलं सगळं क्लिष्ट प्रकारचं एक प्रोसिजर आहे. बिकॉज तुम्हाला 2-3 गोष्टी अचीव करायच्या आहे. एक तर ती ग्लँड काढताना डॅमेज होऊ नये द्यायचा आहे. त्या ग्लँडच्या अवतीभोवती ज्या नर्व्ज आहेत त्या तुमच्या इरेक्टाईल फंक्शन आणि इजॅक्युलेशनसाठी म्हणजे सेक्शुअल लाईफसाठी महत्त्वाच्या आहेत. त्या डॅमेज झाल्या तर ते परमनंटली तुमचे फंक्शन जाणार. त्याच्याखाली पेनिस आणि वरती ब्लॅडर आहे, ते जंक्शन व्यवस्थित नाही जोडलं तर तुम्हाला परमनंटली युरिन लीक होणार. बापरे. म्हणजे युरिन लीक होणे, सेक्शुअल प्रॉब्लेम होणे आणि कॅन्सर होणे, याला ट्रायफॅक्टा म्हणतात. म्हणजे तुम्हाला सगळ्यात कठीण 3 आउटकम द्यायचे आहेत. प्लस ते ग्लँड इतकी छोटी आणि इतकी डीप आहे, त्यामुळे सर्जिकल टेक्निक आता खूप इव्हॉल्व झाले आहेत. सुरुवातीला हे ओपन ऑपरेशन होतं, ते फार मोजकेच सर्जन जगभरातले करू शकायचे, कारण त्यांना अनुभव पण तसा पाहिजे. भारतातल्या एका सर्जनला जर एक्सपर्टाईज करायचं असेल तर तेवढे पेशंट नसायचे. बरोबर. मग त्यानंतर ते लॅप्रोस्कोपिक झालं, म्हणजे की होल, छोट्या छोट्या होलनी, पण ते सर्जनसाठी खूप फटीक आणि त्रासदायक असायचं. मग आता त्याच्यातलं जे सध्या एस्टॅब्लिश ऑप्शन आहे ते रोबोटिक आहे. रोबोट असिस्टेड लॅप्रोस्कोपिक प्रोस्टेट रिमूव्हल, म्हणजे कॅन्सर प्रोस्टेट, नॉट द अदर प्रोस्टेट. आणि हे बऱ्यापैकी स्टेबल झालेले, एस्टॅब्लिश झालेले प्रकार आहे. पण त्याच्यासाठी एक तसा प्रकारचा पेशंट हवा, म्हणजे कुठे न पसरलेला कॅन्सर, हाय रिस्क, म्हणजे तो ग्रेड पण हाय पाहिजे. एकदम छोटा ग्रेड आहे, काढलं काय किंवा नाही काढलं काय, पेशंटला 10 वर्ष काहीच कळणार नाही, तसं पण नको. अशा प्रकारे ते लोकल कॅन्सरची ट्रीटमेंट ही प्रोस्टेटेक्टॉमी नावाच्या ऑपरेशननी शक्य आहे. मग आता दुसरं ऑप्शन आपल्याकडे कॉमन टोन आहे, आपल्याकडे कॉमन आहे ॲडव्हान्स प्रोस्टेट. मग ॲडव्हान्स प्रोस्टेटमध्ये काय, बोन किंवा नोड्समध्ये गेले की त्याला हार्मोनल कंट्रोल असा एक पर्याय आहे. अच्छा. म्हणजे प्रोस्टेटचं जे काही ग्रोथ आहे ती टेस्टेस्टेरॉन नावाच्या हार्मोनवर डिपेंडेंट आहे. हा शोध लावणाऱ्या सायंटिस्टला नोबेल प्राईज दिलेला आहे. म्हणजे यू जस्ट इमॅजिन की त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे. आणि मग ते टेस्टेस्टेरॉन जर शरीरातलं काढून घेतलं तर सगळ्या ग्लँड श्रिंक होतात आणि युअर लाईफ इज मच बेटर. तुमचा कंट्रोल ऑफ कॅन्सर हा चांगला होतो. मग हार्मोन कमी करण्यासाठी इंजेक्शन्स पण आहेत आणि टेस्टिसचं रिमूव्हल करण्याचं छोटं ऑपरेशन पण आहे. अशा प्रकारे सर्जिकली आपल्याला हे 2 ऑप्शन CA प्रोस्टेट नावाच्या आजारासाठी आहेत. बरोबर. एक गोष्ट आता इथे लक्षात घेतली पाहिजे की कॅन्सरची ट्रीटमेंट हा सर्जरी जरी एक माणूस करत असला तरी कॅन्सरची ट्रीटमेंट ही एक माणूस करत नाही. इट इज अ टीम. की सुरुवातीला पॅथॉलॉजिस्ट लागतो, मग नंतर रेडिओलॉजिस्ट जो MRI करतो प्रोस्टेटचा, सर्जन आहेच आहे. किमोथेरपीची पण वेळ येते ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये, तेव्हा किमोथेरपी लागतो. मी जसं मी म्हटलं रेडिएशन हा एक मोठा पर्याय आहे ट्रीटमेंटचा. तर रेडिएशन थेरपिस्ट हे वेगळी ट्रेनिंग असते त्याची. तर हे सगळे डॉक्टर्स लागतात. जनरली कॅन्सर आयडियली शुड बी ट्रीटेड ॲट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर्स. आता आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो, आम्ही एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतो, मणिपाल हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलतो. आमच्याकडे एक ट्युमर बोर्ड म्हणून एक कन्सेप्ट आहे की 4 लोक एकत्र बसून प्रत्येक आठवड्याला केसेस डिस्कस करतात. बेस्ट ट्रीटमेंट कुठली आहे, माझ्याकडे आला सर्जरी म्हणून मी ऑपरेट केला, किंवा माझ्याकडे आला मी किमोथेरपीचा आहे म्हणून मी किमोथेरपी दिली, असं न होता याची बेस्ट ट्रीटमेंट काय आहे, अशा प्रकारे ही ट्रीटमेंट केली जाते. तर जसं डॉक्टर आनंद म्हणले की प्रोस्टेट कॅन्सरसाठी अँड्रोजन डेप्रिवेशन थेरपी म्हणतात त्याला. म्हणजे अँड्रोजन म्हणजे मेल हॉर्मोन डेप्रिवेशन करणे 2 प्रकारे शक्य असतं. एक तर टेस्टिस काढणे किंवा मग एक मंथली इंजेक्शन घेत राहणे. तर हा एक पर्याय झाला. आणि जेव्हा खरोखरच त्याचा डिसीजचा लोड जास्ती आहे शरीरामध्ये, की खूप ठिकाणी पसरला आहे, खूप सिम्पटम्स आहेत, तेव्हा किमोथेरपी हा पर्याय पण ह्याच्या बरोबरीने वापरला जातो. किमोथेरपी म्हणजे बेसिकली कॅन्सर विरोधी इंजेक्शन असतात. आता बऱ्याच लोकांना माहिती आहे, कॉमन नॉलेज आहे. आणि शरीरामध्ये ती शिरेवाटे दिली जातात इंट्राव्हिनस, आणि जिथे जिथे तो कॅन्सर आहे तिथे तिथे ती जाऊन त्या कॅन्सरच्या पेशींना मारण्याचं काम ही इंजेक्शन करतात. सो किमोथेरपी हा एक चांगला पर्याय ॲडव्हान्स्ड किंवा मेटास्टॅटिक म्हणजे पसरलेल्या प्रोस्टेट कॅन्सरमध्ये आहे. अपार्ट फ्रॉम दॅट कधी एक्स्ट्रीम बोन पेन्स असतात अशा लोकांना. खूप जास्ती प्रमाणात बोन पेन्स, बॅकएक अशा गोष्टी होतात. कधी कधी फ्रॅक्चर्स होऊ शकतात. तर अशा लोकांना ज्यांना पेन साध्या औषधांनी कंट्रोल होत नाही, त्यांच्याकरता लोकल रेडिओथेरपी हाही एक पर्याय असतो. उदाहरणार्थ प्रोस्टेट कॅन्सर आहे पण बॅकएक खूप आहे, तर बॅकला रेडिएशन देणे, जेणेकरून बॅकचे जो बोनमधला जो आजार आहे तो कमी होईल, व्हॉल्यूम कमी होईल आणि पेन कमी होईल. अशी ह्याला आपण पॅलिएटिव्ह थेरपी असं म्हणतो. म्हणजे त्याला मराठीत परिहार थेरपी असं म्हणतात, किंवा परिहार ट्रीटमेंटचा उपचार. की जरी आपण मूळ आजार बरा करू शकलो नाही तरी त्याच्यापासून होणारे सिम्पटम्स आपण
कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पेशंटला कुठल्या ना कुठल्या प्रकारे आराम द्यायचा आपण प्रयत्न करत असतो. बरोबर. आणि या सगळ्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स काय येतात? म्हणजे कुठल्याही कॅन्सर ट्रीटमेंटच्या बाबत आपण ते बघतो ना की ट्रीटमेंट करायला लागल्यानंतर लगेचच केस जायला लागतात, किमोथेरपीनंतर वगैरे असे जे बरेचसे नोन साईड इफेक्ट्स आहेत. या स्पेसिफिक ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत त्यांचे काय साईड इफेक्ट्स आहेत आणि किती लाँग टर्म आहेत? म्हणजे त्यातनं तुमचं पुढच्या आयुष्यात तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत, अशा काही गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट असू शकतात का त्याचे? सर्जरीचे मी ते तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या की युरिन लीक होणे किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन होणे किंवा कॅन्सर शिल्लक राहणे किंवा वापस येणे, हे सर्जरी रिलेटेड असतात. पण जर चांगली सर्जरी आणि टेक्निकली साऊंड झाली तर यातले प्रॉब्लेम बरेचसे येत नाही. आता हे जे नवीन ट्रीटमेंट एक हार्मोनल डिप्रायवेशन म्हणून आहे, तर हार्मोन्स गेल्यानंतर त्याचे स्वाभाविक आपल्याला साईड इफेक्ट येणार आहे. म्हणजे आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होणे, कारण टेस्टोस्टेरोन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेन्स हेल्थ. त्यानंतर तुमचं इरेक्टाईल फंक्शन कमी होणे किंवा बोन ठिसूळ होणे, हे ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी नेक्स्ट 6 मंथ 1 year ह्या गोष्टी होतात. पण त्याला रिप्लेस करायला तेवढेच इफेक्टिव्ह अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स पण याच्यासोबत देता येतात. अच्छा. मला एक इथे इंटरेस्टिंग गोष्ट आठवते. माझे एक पेशंट होते, वय वर्ष 75 आणि ॲडव्हान्स CA प्रोस्टेट होते ते. आणि त्यांना काही मर्यादा होत्या, त्यामुळे त्यांना मी ॲन्ड्रोजन डिप्रेशन थेरपी इंजेक्शन त्यांना काही परवडण्यासारखं नव्हतं. तर त्यांना म्हटलं की मग टेस्टिस काढायचा पर्याय आहे, कारण असं त्यांना समजावून सांगितलं की याच्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरवरती परिणाम होतो. तर ओके म्हटले. मग मी करून टाकली त्यांची सर्जरी. तर त्याच्यानंतर ते काही दिवसांनी माझ्याकडे आले. मला म्हटले माझं सेक्शुअल लाईफ यांनी अफेक्ट झालं आहे, मला हॉट फ्लशेस येतात, मला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. तर हा जो पर्याय आहे आणि हा जो ही जी गोष्ट आहे जी आपण बोलत नाही पेशंटशी, कधीतरी आम्ही आता अशा गोष्टी पेशंटची ओपनली डिस्कस करणं सांगितलं की केलं जावं, पण केलं जातच असं नाही प्रत्येक वेळेला. आणि उदाहरणार्थ मला असं वाटलं की 70-75 वर्षाचा माणूस आहे, तर तसं काही त्याचं हे नसेल, पण ही वॉज सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि ही सेड की हे टेस्टोस्टेरोन माझ्या शरीरातलं गेलं आहे, त्याच्यामुळे तो माझा परिणाम झालेला आहे माझ्या शरीरावरती. सो आय हॅड टू एक्सप्लेन टू हिम की जे करायला लागलं ते आवश्यक होतं म्हणून आपण केलं आणि आता त्याचा साईड इफेक्ट आहे. सो हा जो साईड इफेक्ट आहे की मेल मेनोपॉज, की हॉट फ्लशेस येणे किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, बोन लॉस, हा सगळा साईड इफेक्ट हा एन्ड्रोजन डिप्रायव्हेशन थेरपीचा येतो. पण जिथे प्रोस्टेट कॅन्सर आहे तिथे या गोष्टी कधी थोड्याशा ॲक्सेप्ट करायला लागतात. बापरे. आणि किमोथेरपी जे आपण जे म्हणतो, मी जे आपण कॉमनली ऐकतो की केस जाणे किंवा मळमळ उलट्या होणे, जुलाब होणे, इम्युनिटी कमी होणे, ही किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स आहेत. आणि किमोथेरपी ही जशी उपयोगाची आहे तसं त्याचे थोडेसे अवघड गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. याचं कारण असं की किमोथेरपी ही जी आहे ही डिवाईड होणाऱ्या पेशींवरती काम करते. पेशी जे सारख्या 2/4, 4/8 होत असतात त्याच्यावरती किमोथेरपी काम करते. तर कॅन्सर हे असा असतो की तो वाढत असतो, म्हणून त्याच्यावर किमोथेरपी काम करते. पण शरीरामध्ये इतर पण अशा पेशी आहेत, टिश्यूज आहेत की उदाहरणार्थ आतड्याचे टिश्यूज किंवा हेअरमधले टिश्यूज किंवा अजून बाकीचे शरीरात जिथे कुठे असे टिश्यूज आहेत की जे फास्ट ग्रो होत आहेत, त्यांच्यावरती पण किमोथेरपी काम करते. आणि मग त्याच्यामुळे त्या पेशी पण मारल्या जातात आणि म्हणून मग हे सगळे साईड इफेक्ट्स किमोथेरपीने येतात. मग ह्याला काही पर्याय आहे का? तर बरेच दिवस काही पर्याय नव्हता, पण गेले अनेक वर्ष ह्याला पर्याय आहे असा की काय पर्याय असा आहे की काही आपण टार्गेट्स आयडेंटिफाय करतो. कॅन्सरच्या सेलच्या वरती रिसेप्टर्स, टार्गेट्स म्हणजे काय की कॅन्सरच्या पेशीच्या वरती असलेले प्रोटीन रिसेप्टर्स, आणि त्या रिसेप्टर्सच्या अगेन्स्ट आपण कुठली औषधं देऊ शकतो का? तर अशी औषधं असतात, त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज असं म्हणतात, की ते जे औषध असतं ते फक्त जाऊन त्या पेशीलाच अटॅच होतं, कारण त्या पेशीवर तो रिसेप्टर आहे, बाकी कुठल्या पेशीवर ते ॲक्ट करत नाही आणि मग त्या पेशीलाच ते मारतं. त्यामुळे त्याच्या तुलनेने साईड इफेक्ट्स कमी असतात आणि त्याचा त्रास कमी होतो. ऑफकोर्स असं नाही की हे एकदम 100% इफेक्टिव्ह आहे, तसं असतं तर मग कॅन्सर बराच झाला असतं पूर्ण, पण बऱ्याच अंशी पेशंटचा त्रास कमी होतो. टार्गेटेड थेरपी अनेक कॅन्सर्समध्ये आहे, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये पण आहे. आणि अजून एक युनिक थेरपी आहे जी आता अनेक कॅन्सरमध्ये, त्याला म्हणायचं इम्युनोथेरपी. म्हणजे काय की कॅन्सरच्या पेशी हे आपल्या शरीरामध्येच असतात. आपण एक थोडं विस्तृतपणे बोलूया की इन्फेक्शन झालं एखादं, की बाबा एखाद्याला सर्दी होते किंवा एखाद्याला गळू होतं, तर काय होतं की बॅक्टेरिया किंवा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये अटॅक करतात. मग ते बरं कसं होतं? तर आपल्याला वाटतं की औषधांनी बरं होतं. तर औषधं त्याच्यात मदत करतात, पण बरं करणारी आपली इम्युन सिस्टीम असते की आपल्या पांढऱ्या पेशी जाऊन त्या व्हायरसला मारतात, त्या बॅक्टेरियाला मारतात आणि मग त्याचं उच्चाटन झाल्यामुळे तो आजार बरा होतो. तर कॅन्सर हे काही इन्फेक्शन नव्हे, कॅन्सर हा तर आपल्या शरीरातल्या पेशींचीच ग्रोथ आहे. त्यामुळे इम्युन सिस्टीमला कळत नाही, इम्युन सिस्टीम त्यांना मारतच नाही, कारण ते शरीरातल्याच पेशी आहेत. तर अशा प्रकारची ट्रीटमेंट होऊ शकते की ज्याच्यामध्ये तुमच्या पांढऱ्या पेशींना शिकवलं जातं की हे पर्टिक्युलर ज्या पेशी आहेत ह्या आपल्या शत्रू आहेत आणि त्यांना आपल्याला मारायचं आहे. तर अशी थेरपी झाली आहे, अजून ती एवढी कॉमनली यूज होत नाही, पण आहे की तुमच्या पेशी काढल्या जातात बाहेर,
त्यांना अशा प्रकारे सेन्सिटाईज केलं जातं की त्या कॅन्सर पेशंटना मारायचे, मग ते परत आत सोडले जातात आणि मग त्या कॅन्सरला मारतात. असं सांगताना हे एकदम स्वप्नवत वाटतं आणि एकदम बेस्ट वाटतं. अजून इट इज देअर, इट इज इन इन्फन्सी, पण आहे असं होतं. याला म्हणतात इम्युनोथेरपी. याच्या काही प्रमाणात गोळ्या पण असतात की ती गोळी घेतली किंवा इंजेक्शन घेतलं की शरीरात जाऊन ती त्या पांढऱ्या पेशींना सेन्सिटाईज करणार की या प्रकारच्या कॅन्सर सेल्सना मारा, आणि मग त्या कॅन्सर सेल्सना मारणार आणि तो आजार कमी होणार. तर हे अशा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस येत आहेत. हे किती मस्त आहे. म्हणजे ते ऑलमोस्ट फितूर सारखं आहे की समोरच्या गटात एक माणूस पाठवायचा फितूर आणि मग तो तिकडे जाऊन ते ऑपरेशन करून परत येणार. इम्युनॉलॉजी हॅज कम्ड अप इन अ बिग वे. आणि तुम्हाला हे इम्युनॉलॉजी इंट्रिकेट सायन्स आहे, पण याचा जर टार्गेटेड इफेक्ट आहे, म्हणजे कोलॅटरल डॅमेज हा 0 आहे. आता एक टार्गेटेड थेरपी बोनसाठी पण आम्ही देतो कॅन्सर पोस्टेटला, की ते PSAला अटॅच करतात एक रेडिओ न्यूक्लियर केमिकल. ते जिथं सेलला जातं तिथे रेडिएशन इमिट करतं आणि आजूबाजूच्या सेलला डेड करतं. दॅट्स इट. आणि जाणार कुठे? त्या PSAला मी जोडल्यामुळे ते फक्त प्रोस्टेटच्याच टिश्यूला जाणार. मग PSA सारखं PSMA पण आला आहे नवीन. तर यांनी PSAने हे ट्रीटमेंट रिव्होल्युशनाइज झाली आहे. आणि याचं ओरिजिन PSAचं बघितलं तर तुम्हाला गंमत वाटेल, हे सायन्समध्ये नव्हतंच. आहे इट वॉज इन्व्हेंटेड बाय जॅपनीज सायंटिस्ट फॉर प्रूव्हिंग दी रेप विक्टिम्स अँड रेप कन्व्हिक्टर्स, की कोणाचं सिमेंट त्या बॉडीमध्ये आहे हे ओळखताच येत नव्हतं त्यांना. मग सिमेंटची टेस्ट करता करता त्यांना एक प्रोटीन सापडलं, ग्लायकोप्रोटीन. मग त्याचं नाव दिलं की आता त्याला काय नाव देणार, तर प्रोस्टेट स्पेसिफिक प्रोटीन PSA म्हणून असं नाव दिलं. तर ते पहिले फक्त क्राईमसाठीच वापरायचे फॉर मेनी इयर्स. मग देन ते रिअलाईज की नाही, याचं कॅन्सर ज्यावेळेस प्रमाण वाढायला लागलं, मग त्यांनी दोघांना कनेक्ट करून नंबर्स बघितले. तर मग आता ते टोटली शिफ्ट झालं. त्या सायंटिस्टचा ज्यावेळेस एकदा इंटरव्ह्यू घेतला तर तो म्हणे, मला हे कधीच वाटलं नाही की मी हे जे प्रोटीन शोधलं हे मेडिसिनमध्ये जाऊन एवढं मोठं होणार. बापरे. सो इट इज फ्रॉम अ क्राईम बुक टू अ मेडिसिन बुक. आणि हे इव्हॉल्वच होत आहे. PSA नंतर PSMA आला. कदाचित आम्ही अजून इतके वर्ष प्रॅक्टिस होतो, पण अजून एक प्रोटीन येईल. एक प्रोटीन आलं म्हणजे त्याच्यासोबत अँटीप्रोटीन येतं, म्हणजे ते औषध आहे. प्रोटीनसोबत एक केमिकल जोडतात, ते आमचं टार्गेटेड थेरपी आहे. त्यामुळे टार्गेट अवेलेबल आहे आमच्याकडे. आम्हाला एक केमिकल आहे आणि आमचं एक औषध पण अवेलेबल आहे. यांना हे जोडून देतात आणि पेशंटला दिलं की ते टार्गेटेड काम करतं. सो इट्स अ इव्हॉल्विंग सायन्स. केवढं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते सायफाय फिल्ममध्ये दाखवतात Exactly. तितकं इंटरेस्टिंग आहे. सर मगाशी बोलताना तुम्ही म्हणजे थोडासा कदाचित टॉपिक डिरेल होईल, पण मला तो खूप इंटरेस्टिंग वाटला की मेल मेनोपॉज तुम्ही म्हटलं. एकतर मेल मेनोपॉज असतो का अस्तित्वात, आणि तो काय असतो? कुठल्याही शरीरातलं एखादं ऑर्गन जे आहे, ज्यावेळेस प्युबर्टीला आपले एंडोक्राईन ऑर्गन सुरू होतात, सुरू झालेलं ऑर्गनचं काम कधी ना कधी कमी होण्याचे चान्सेस असतात आणि होतातच ते. जसं फिमेल मेनोपॉज असतो तसं मेल पण असतो. हार्मोनची लेवल जी 450-500 या रेंजमध्ये हवी टेस्टोस्टेरोनची ती कमी होते. त्याला म्हणतात लेट ऑनसेट हायपोगोनॅडिझम किंवा मेल अँड्रोपॉज. आणि यानंतर थकवा येणे, वजन वाढणे, मसलचं विकनेस येणे, बॉडीचं फॅट प्रपोर्शन तुम्ही अचानक बघा 50sमध्ये चेंज होतं. मग त्यानंतर येणारं थोडंसं कोलेस्ट्रॉल वाढणे, किंवा त्याला एक सिंड्रोम म्हणतात, मेटाबॉलिक सिंड्रोम. शुगर पण मार्जिनली वाढते, खूप असं डायबिटीस होत नाही. मग ह्या सगळ्यांच्या मागे पण एक कारण असतं, पण ते आयडेंटिफाय करावं लागतं. त्याच्या स्पेसिफिक टेस्ट करता येतात आणि ते रिप्लेस पण करता येतात. पण ते करायच्या पहिले तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर नाही हे पण चेक करावं लागतं. बिकॉज तुम्ही आत्ताच बघितलं की टेस्टोस्टेरोन इज अ फीडर. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कॅन्सर तयार होतं आणि तुम्ही टेस्टोस्टेरोन दिलं तो दुपटीने वाढेल. तर त्यामुळे हे जे सायन्स आहे अँड्रोपॉजचं, हे थोडं डेलिकेट आहे आणि हे फार कॉमनली प्रॅक्टिस अजूनही होत नाही आहे. बाहेरच्या देशांमध्ये याचा बराचसा उपयोग झालेला आहे, पण आपल्याकडे आता माझ्याकडे अँड्रोलॉजीचे पेशंट्स असतात, पण हे फार रेअरली वापरलं जातं. नाही, कारण फिमेल मेनोपॉजबद्दल आपल्याकडे खूप कॉमनली चर्चा होते, त्याच्याबद्दल बोलतो आपण, पण मेल मेनोपॉज असतो इथपासनं लोकांना प्रश्न आहे. तर मला वाटतं एक एपिसोड आपण नक्की अँड्रोपॉज स्पेसिफिक जर करता आला, कारण तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यासोबत काय काय लागून गोष्टी येतात त्यासुद्धा डिस्कस करणं गरजेचं आहे खरं तर. अँड इट्स अ करेक्टेबल कॉज. राईट. आणि आता पण सर ज्या ट्रीटमेंट्स डिस्कस केल्या त्यातल्या किती ट्रीटमेंट्स भारतात अवेलेबल आहे? म्हणजे एकतर कॅन्सरच्या बाबतीत 2 खूप मोठे प्रश्न पडतात. एक तर ते म्हणजे माझ्या जवळपास कुठे
अवेलेबल आहे का, ॲक्सेसिबल आहे का, आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे किती खर्चिक आहे. कारण या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी येतात ज्याच्यामुळे मग सतत मग लोक त्या लूपमध्ये लागतात की सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या, या ऑन्कॉलॉजिस्टकडनं त्या ऑन्कॉलॉजिस्टकडे जा, मग आणखीन, आणि त्यात कदाचित वेळ जाऊ शकतो. तर आत्ता आपण प्रॉस्टेटबद्दलच्या ज्या गोष्टी डिस्कस केल्या, प्रॉस्टेट कॅन्सरबद्दलच्या, त्या अवेलेबल आहेत भारतात आणि त्या किती खर्चिक आहेत. म्हणजे अगदी प्राईस नाही पण रेंजेस जरी सांगू शकलो आपण. तर ट्रीटमेंट आपण असं म्हणूया की आपण फार त्याच्या बाबतीत फॉर्च्युनेट आहोत की पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये आज आपल्याला जगात जी बेस्ट ट्रीटमेंट असू शकते एखाद्या कॅन्सरची, ती अवेलेबल आपल्याला, मी आय कॅन डेअर अँड से की ती पुण्यातसुद्धा अवेलेबल आहे आपल्याला. कारण सर्व प्रकारची औषधं, टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट आपल्या देशामध्ये, आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहे. बरेच हॉस्पिटल्स पुण्यामध्ये आहेत जी कॅन्सरची ट्रीटमेंट कॉम्प्रिहेन्सिव्हली करतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, गव्हर्मेंट सेक्टरमध्येही थोडेफार प्रयत्न होत राहतात, चालू असतात प्रयत्न. मुंबई किंवा नागपूर अशा ठिकाणी रिजनल कॅन्सर सेंटर्स आहेत. मुंबईमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल मोठं कॅन्सरचं गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड सेंटर आहे जिथे शिक्षण झालं आहे माझं. त्यामुळे तशी बऱ्यापैकी ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आपल्याकडे आता हे माहिती आहे की हेल्थसाठी बरेचसे लोक इन्शुरन्स घेतात. आमच्या प्रॅक्टिसमध्ये साधारणतः 50-60% पुढे लोकांकडे इन्शुरन्स असतो. कधी 70% पण प्रमाण गेलेलं आहे. 30% लोक सेल्फ पेईंग असतात. बऱ्याचशा अशा सेल्फ पेईंग लोकांना गव्हर्मेंट इन्शुरन्सचा पण आधार मिळतो. गव्हर्मेंट इन्शुरन्सही थोडाफार कमी जास्त मिळत असतो. थोडंसं पेशंटला मेहनत करायला लागते की योग्य डॉक्टरपर्यंत पोचणे, योग्य ठिकाणी पोचणे, कारण ते प्रत्येक वेळेला एवढं क्लिअर असेलच असं नाही. सिस्टीम एवढी स्ट्रेट बसलेली नसते. पण ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे तो अनेक ठिकाणी जाऊन हे करू शकतो, ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्यामुळे असं नाही की अमुक ट्रीटमेंट उपलब्ध नाही पुण्यामध्ये म्हणून मी मुंबईला गेलो किंवा दिल्लीला गेलो, असं होण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि जसं ते आपण इम्युनोथेरपीविषयी बोललो, थेरपीच अजून खूप नवीन आहे, त्यामुळे ते अजून एवढी वाईड स्प्रेड उपलब्ध नाही आहे. पण जे स्टँडर्ड ट्रीटमेंट्स आहेत या अगदी सगळ्या उपलब्ध आहेत आणि त्या रिजनेबली, म्हणजे कॉस्ट आपण म्हणू द्यायची की डिपेंड्स तुम्ही काय प्रकारची ट्रीटमेंट, कुठल्या हॉस्पिटलला जात आहे, रूम्स कुठली घेत आहे किंवा काय सर्जरी होते, कुठली औषधं वापरत आहे, त्याच्यावरती डिपेंड असते. ती जनरली इन्शुरन्समध्ये कव्हर होईल असा खर्च असतो आणि बरीचशी लोकं इन्शुर्ड असतात. बाकीच्यांना वेगवेगळे पण उपलब्ध आहे. गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे पण आता ॲडव्हान्स लेवलचे जे ट्रीटमेंट, याला समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तर रोबोटिक सर्जरीनी प्रोस्टेटेक्टोमी करणं हे वन ऑफ दी रोबोटसाठी पण फार कॉमन आहे आणि प्रोस्टेटसाठी पण रोबोटिक सर्जरी कॉमन आहे. म्हणजे दोन्हीकडच्या फील्डमध्ये हे कॉमन सेगमेंट आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण अवेलेबल आहे. महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी आपल्याला सांगता येईल, पण जर तुम्ही नॉर्थमध्ये बघितलं तर दिल्लीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, लखनौच्या HGPच्या हॉस्पिटलला किंवा जे PGI सारखे जे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, तिथे रोबोटिक सर्जरी आज तुम्हाला 1 ते 1.5 लाखामध्ये रोबोटिक रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी होते. सो गव्हर्नमेंट इज डुईंग रिअली गुड इन. आता एक बातमी आपण वाचली, ससून हॉस्पिटल, जिथं माझं शिक्षण झालं, प्रायमरी शिक्षण, ससून हॉस्पिटलने रोबोट विकत घ्यायची तयारी मी घेतलेला आहे आणि काही महिन्यात तिथे रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू होतील अशी बातमी होती परवा. सो गव्हर्नमेंट राज्य शासनसुद्धा पाऊल उचलते असं म्हणायचं. चांगली गोष्ट म्हणजे रोबोटचं जी कंपनी आहे ती आता मेक इन इंडिया या गव्हर्नमेंटचा जो उपक्रम आहे त्याच्यात ती SS मंत्रा नावाने जी सिस्टम आहे ती गुरगावमध्ये तयार झालेली रोबोटिक सिस्टम, आणि त्या मेक इन इंडिया झालेल्या प्रोडक्टनी आपण सगळ्यात उच्च दर्जाची रॅडिकल प्रोस्टेटेक्टोमी रोबोटिक सर्जरी भारतात करू शकतो. सो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल आणि अवेलेबल पण आहेत. ॲक्सेसिबल आहे. येस, कॉमन मॅनसाठी आपण नक्कीच सांगू शकतो की ते अवेलेबल आहे. खर्च हा थोडा व्हेरिएबल डिपेंडिंग अपॉन स्कीम, इन्शुरन्स आणि हे, पण अवेलेबिलिटी आहे. बरोबर. मी आता ऑलमोस्ट शेवटाकडे येतो आहे आपण. म्हणजे या सगळ्यामधनं आजच्या कॉन्व्हर्सेशनमधनं एक तर लक्षात येतं की इतका सटल वाढणारा तो कॅन्सर आहे की तो कदाचित लक्षात येणार नाही, आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतः जाऊन डॉक्टरकडे त्याचं स्क्रीनिंग करणं. तर एकतर लोकांमध्ये याचा स्क्रीनिंगबद्दलचा अवेअरनेस आहे का, आणि लोक रेग्युलरली जाऊन स्क्रीनिंग करतात का, आणि या स्क्रीनिंग करणं रेग्युलरली, मग स्क्रीनिंगला जायचं असेल तर नेमकं काय पद्धतीच्या टेस्ट रन केल्या पाहिजेत याबद्दल आपण थोडं बोलू शकलो तर. कारण जितकं अर्ली डिटेक्ट होईल तितकंच फायदा होणार असेल तर स्क्रीनिंगबद्दल बोलणं गरजेचं आहे. स्क्रीनिंगचं असं आहे की ज्या व्यक्तीला कुठलाही आजार नाही अशा व्यक्तींनी आपली तपासणी करून घेणे की कुठला आजार तर आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होत नाही आहे ना, याला म्हणायचं स्क्रीनिंग. तर असं अमुक एक स्क्रीनिंग की बाबा ही एक ब्लड टेस्ट केली की आणि कॅन्सर आहे का नाही कळणार असं तर कुठलं नाही आहे. कारण कॅन्सर हा वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो, वेगवेगळ्या
म्हणजे टेस्ट वेगवेगळ्या असू शकतात की निदान करण्याचे टेस्ट. त्यामुळे प्रत्येक कॅन्सरकरता एखादी टेस्ट अशी निघू शकते की ज्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की कॅन्सर आहे का नाही. तशी प्रोस्टेटसाठी आपण जर म्हटलं तर PSA ही टेस्ट आहे, खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे की प्रोस्टेटचा कुठला आजार आहे का हे त्याच्यातून नक्कीच आपल्याला निदर्शनास येऊ शकतं. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की प्रोस्टेटचा आजारामध्ये तो कॅन्सर असेल असं नाही, पण प्रोस्टेटचा कुठंतरी आजार आहे आणि काहीतरी त्याला इंटरव्हेन्शन लागतं आहे किंवा ऑब्झर्वेशन पाहिजे हे तरी त्याच्या निदर्शनात येऊ शकतं. बरोबर. बरेचसे लोक आजकाल त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांना काही मॅन्डेटरी हेल्थ चेकअप्स असतात, इयरली चेकअप्स असतात. तर पुरुषांच्यामध्ये PSA केलं जातं, बायकांच्यामध्ये 40 नंतर मॅमोग्राफी केली जाते. तर अशा काही स्क्रीनिंग टेस्ट आहेत की जेव्हा तुम्हाला एक संधी मिळते की तुमच्या शरीराचं नॉर्मल फंक्शन आहे का किंवा एखादी काही अबनॉर्मॅलिटी डेव्हलप होती आणि तुम्हाला समजत नाही ती, असं काही लवकर समजण्यासारखं आहे का. तर असे नॅशनल प्रोग्राम्स नाहीत आपल्याकडे, कारण आपण साईडली आपण असं करू शकत नाही. पण प्रत्येक माणसानं जरी ठरवलं की आपण वर्षातून एकदा चेकअप केला. आता असे बरेच आजार आहेत, उदाहरणार्थ हृदयरोग आहे किंवा डायबिटीस आहे किंवा हायपर कोलेस्ट्रॉलेमिया आहे, ब्लड प्रेशर आहे, की बाबा वर्षातून एकदा मी जरी निरोगी असलो, म्हणजे माझ्या मते मी निरोगी असलो तरी मी टेस्ट करून घेतली स्वतःची आणि त्यातून काही निघालं समजा, तर माझी ट्रीटमेंट घ्यायची आणि पुढं ह्याची तयारी पाहिजे. असं नाही की बाबा मला काही त्रास होत नाही तर मी काही टेस्टच करणार नाही, कारण जेव्हा टेस्ट करायची वेळ येईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. विशेषतः कॅन्सरच्या बाबतीत असं घडू शकतं, कारण कॅन्सर बऱ्याच वेळेला त्रासच देत नाही काही. तर प्रोस्टेटसाठी ही सुंदर तपासणी आहे, एक सिम्पल ब्लड टेस्ट आहे PSA, की ज्याने अंदाज येतो की काही प्रॉब्लेम आहे का. जर काही आपल्याला वाटलं की PSA ॲबनॉर्मल आहे तर त्याच्यामध्ये पुढे मग तपासण्या करून कॅन्सरचं असेल असं नाही पण तपासण्या केल्या जाऊ शकतात. तर ही एक संधी मिळते तुम्हाला, स्क्रीनिंगमुळे एक संधी मिळते डॉक्टरकडे जाण्याची, हॉस्पिटलकडे जाण्याची, स्वतःच्या शरीराची तपासणी करून घेण्याची. तर जेव्हा जेव्हा ती मिळेल तेव्हा तेव्हा ती करून घ्यावी, तेव्हा तेव्हा त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे आपण अनफॉर्च्युनेटली डॉक्टरांना काय शरीर रिपेअर करणारे समजतो, त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे फक्त खराब काहीतरी झालं की मग हे त्या दुरुस्त करून कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये असं म्हणतो. ॲटलिस्ट पेशंटने सिम्पटम्स निग्लेक्ट करू नये. आपले सिम्पटमला योग्य तो न्याय द्यायला पाहिजे त्यावेळेस. ती वेळ टळल्यानंतर सेम रिझल्ट आणि सेम कमी तपासण्यात आउटकम हे कुठल्याही डॉक्टरांना शक्य होत नाही. त्यामुळे ती वेळ वाया न घालवता डॉक्टरांकडे जाऊन बेसिक तपासण्या करायला पाहिजे. ते डॉक्टरांचं कर्तव्य आहे की त्यांनी एक्झॅगरेटेड करू नये. आणि आता सगळीकडे ना एक प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन नावाचा एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे कुठल्या वयात काय करायचं याच्यात कोणाला संभ्रम नाही आहे आणि सगळ्या ब्रांचेसला हे प्रॉपरली शिकवलं जातं आणि हे नॅशनल बॉडी सांगते की नाही आता या स्टेजला तुम्ही हे करा. जनरल आता आज आपण कोथरूडमध्ये जाऊन सगळ्यांचा ब्लड सॅम्पल PSAला नाही करणार, बिकॉज दॅट इज नॉट रिकमेंडेड. पण जर कोणी माझ्या उपडीत संध्याकाळी आला 60 वर्षाचा माणूस आणि त्याला सिम्पटम आहे, इट इज माय जॉब टू फाइंड आउट की त्याला नॉर्मल ग्लँडमुळे सिम्पटम आहे की कॅन्सर आहे. तर हे ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग आहे, हे प्रॅक्टिस करतात सगळीकडे आणि दॅट इज बेनिफिशियल टू द पेशंट. आणि आज आपण एनिवे पुरुष दिनानिमित्त प्रॉस्टेटबद्दल बोलतो, तर पुरुषांमध्ये असं इतर कोणकोणते कॉमन कॅन्सर्स आहेत आणि ते म्हणजे त्याची व्याप्ती पण किती मोठी आहे. तर आपण मगाशी सुरुवातीला म्हणलं की प्रोस्टेट कॅन्सर हा चौथा कॅन्सर आहे साधारणतः जगामध्ये पुरुषांमध्ये असलेला. पुरुषांमध्ये जे कॅन्सर होतात त्यात चौथा कॅन्सर आहे प्रोस्टेट कॅन्सर. तर कॉमन कॅन्सर हे लंग कॅन्सर, ओरल कॅन्सर किंवा माउथ कॅन्सर किंवा ओरोफॅरेंजियल कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सर हे 3 कॉमनेस्ट कॅन्सर आहेत जगभरातल्या पुरुषांमध्ये. ऑफकोर्स हे बायकांमध्ये येऊ शकतात, पण पुरुषांमध्ये नंबर 3, 1, 2, 3ला हे कॅन्सर्स आहेत. प्रोस्टेट कॅन्सर चौथा येतो. तर एका पर्टिक्युलर वयानंतर या पण कॅन्सरविषयीची जागरूकता आपल्यामध्ये हवी आहे की आपल्याला थुंकीतून रक्त पडतं आहे, खोकल्यातून रक्त पडतं आहे, छातीत दुखतं आहे किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आहे, तर फुफ्फुसात काही प्रॉब्लेम नाही ना, किंवा खरं स्मोकर असतो माणूस तर त्याला फुफ्फुसात काही प्रॉब्लेम नाही ना, ह्याचं त्यांनी रेग्युलर तपासणी केली पाहिजे. ऑफकोर्स स्मोकिंग बंद केलं पाहिजे किंवा सुरूच नाही केलं पाहिजे, हेही तितकंच खरं. तंबाखू किंवा गुटखा किंवा सिगरेट या व्यसनांनी तोंडाच्या कॅन्सर होण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते. त्यामुळे त्या पदार्थांचं सेवन न करणं, त्याच्यापासून लांब राहणं आणि जर करत असलात तर त्याच्यामध्ये कमी करणं आणि तोंडाचं आरोग्य नीट राखणं, दात नीट स्वच्छ करून घेणं आणि तोंडाच्या आत कुठले अल्सर असतील, न भरणाऱ्या जखमा असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं. आणि कोलोरेक्टल हा फार थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे, कारण का बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठ, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी अशा प्रकारचे सिम्पटम्स असतात आणि सगळेच काही कॅन्सरचे नसतात. पण जसं एखादी गोष्ट सिम्पल ट्रीटमेंटनी एखादा त्रास जात नाही आहे, 15 दिवस 1 महिन्याला त्रास जात नाही, तर तो त्रास काही वेगळा त्रास नाही ना, स्पेसिफिकली कॅन्सरच नव्हे पण कुठलं काही वेगळं काही नाही ना, ह्याची तपासणी करणं आवश्यक आहे. एवढी सिम्पल आपण जर मनाशी खूणगाठ बांधली की महिन्याभराच्या वरती जर का त्रास राहतो आहे तर त्याचं तपासणी केली पाहिजे. तपासणी म्हणजे डॉक्टरकडून तपासणी आणि काही ना काही स्वरूपात इमेजिंग म्हणजे
सोनोग्राफी असेल किंवा सी टी स्कॅन असेल किंवा MRI असेल हो. तर किंवा स्कोपी वगैरे पण असू शकेल. तर अशा गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर म्हणजे असं होणार नाही की असं व्हायची शक्यता कमी होईल की कॅन्सर एकदमच फोफावला आणि एकदम शेवटीच लक्षात आला. बरेच वेळा असं होतं की त्रास खूप दिवसापासून असतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला लाज वाटून त्याच्याकडे बघितलंच जात नाही किंवा सांगितलं जात नाही. हो. तर हे जर आपण टाळलं तर ऑपरेशन किंवा इतर औषधोपचारांनी कॅन्सर आटोक्यात आणता येऊ शकतो, कॅन्सरचा त्रास कमी करता येऊ शकतो. हा मेसेज जाणं फार आवश्यक आहे. हो, हो. त्याची भीती निघणं आवश्यक आहे. नाही, हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि याला जोडूनच एक प्रश्न येतो तो म्हणजे ज्यावेळेस प्रॉस्टेटसारखे कॅन्सरचे जे पेशंट्स असतात ते युजली 50, 60, 70च्या पुढचे आहे. एकतर घरांमध्ये आजारांबद्दलच्या कॉन्व्हर्सेशन्स, तब्येतीविषयीचे कॉन्व्हर्सेशन्स फार नाही होत. म्हणजे फार फार तर सर्दी झाली, शिंकायला लागलं की एक गोळी घे बरं, ह्याच्या पलीकडे पुढे फारसं काही या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्स होत नाहीत. तर पालकांसोबत पण म्हणजे आमच्या वयाच्या मुलांनी पालकांसोबत काय पद्धतीच्या म्हणजे काय गोष्टी चेक केल्या पाहिजेत त्यांच्या वारंवार, म्हणजे ज्या कदाचित कॅन्सरकडे जाऊ शकतील किंवा त्यांची काळजी घेता येईल योग्य वयापासनं, आणि ह्या कॉन्व्हर्सेशन्सला आम्हाला आमच्या घरात सुरुवात करता येईल यासाठी. हा खूप कॉमन आणि चांगला प्रश्न आहे. कारण की प्रत्येक पॅरेंट्स मुलांना सांगतात की आय एम फाईन. त्यांचं एक जनरल वाक्य असतं पण ते सत्य नसतं. बरेचदा असं आढळतं की ज्यावेळेस आपल्या घरी सोबत राहत असतात त्यावेळेस त्यांना कळतं की त्यांचं युरिनरी सिस्टम वर्क कशी करते, ते रात्री किती वेळा युरिनला उठतात, युरिनचा दिवसा एक्स्ट्रा वेळ लागतो का, हे पुरुषांबद्दल आपण जनरल बोलतो आहे. किंवा युरिनमध्ये काही सिम्टम्स येतात का, हे आपण प्रोस्टेट कॅन्सरच्या संदर्भात बोलतो आहे. युरिनमध्ये एकदा ब्लड आला आहे का, कधी कधी ब्लड आलेलं असतं नंतर बंद होतं, मग ते म्हणतात ना आय एम फाईन. पण तसं नसतं. नॉर्मली ब्लड येणं युरिनमध्ये हे कधीच नॉर्मल लक्षण नाही आहे. त्याच्यासाठी काही ना काही कारण असू शकतं. तर हे सिम्टम्स स्वतःहून बघणे आणि त्यानंतर त्याचे ट्रीटमेंट घेणे हे प्रोस्टेटच्या संबंधित इम्पॉर्टंट आहे. ओके ओके येस, थँक्यू सो मच. तुम्ही दोघेही आलात आणि अत्यंत खरं तर क्लिष्ट आहे विषय तुम्ही सोपा करून सांगितलात आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल आज आपण चर्चा केली. खूप खूप आभार तुमच्या दोघांचेही. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. जर तुमच्या घरी 60च्या पुढे असलेले कोणीही पुरुष असतील, तुमचे आई म्हणजे बाबा असतील, आजोबा असतील, काका असतील, प्लीज त्यांचं स्क्रीनिंग्स करून घ्या. अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतर त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो, तर काळजी घ्या त्यांची. धन्यवाद.